श्रीगोंदा तालुक्याला असो किंवा कर्जत जामखेडला असो पाणी कमी पडून देणार हे नाही. विखेंचं वाक्य होतं 5 वर्ष. विखेंचं वाक्य होतं, फक्त ते बोलतात. पण निलेश लंके जे बोलतो तेच करतो. मी माझ्या पारनेर मतदारसंघात ज्यावेळेस आमदार म्हणून मला लोकांनी संधी दिली, एक दिवससुद्धा पाण्याचा तुटवडा जाणून दिला नाही. आज माझ्या तालुक्यातली परिस्थिती पहा. बाकी पण मी आज या जनतेसमोर प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस या ठिकाणचे प्रश्न सोडवणेसुद्धा माझी जबाबदारी असतात. तुम्ही कसं असतं, त्यांनी 5 वर्षापूर्वी तुम्हाला शब्द दिला, पण मी आज शब्द दिला नाही, मी प्रत्यक्ष कृतीत आणून देणार आहे. डिंबे माणिक बोगद्यासाठी आपला पाठपुरावा. डिंबे माणिक डोच्या बोगद्यासाठी सुद्धा आम्ही जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब असताना त्यावेळेस आम्ही बऱ्यापैकी राहुल दादा आणि या ठिकाणची नेतेमंडळी घनश्यामांना असो हे सगळे आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा केला. पण नंतरच्या कालखंडामध्ये सरकार बदललं. मी साखळा योजनेचा सुद्धा पाठपुरावा केला होता, पण सरकार बदलल्यानंतर सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या. पण निश्चित एखादी गोष्ट हातात घेतल्यानंतर ती गोष्ट प्रत्यक्षरित्या अंमलात आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी